ओम श्री परमात्मने नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जगननिहितपाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयदवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्रीमद आद्य शंकराचार्य महाराज की जय. तर वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी एक सामुदायिक पदयात्रा. साधारणपणे असं म्हटलं जातं की 13व्या शतकाच्याही अगोदर म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वकालीन ही प्रथा आहे. आता वारी म्हणजे महाराष्ट्रातील धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. म्हणजे ही आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी ह्या दोन्ही वेळेला ही वारी होते. म्हणजे संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आळंदीहून निघतात, तर संत तुकाराम महाराजांच्या पादुका देहूहून या पादुका पालखीमध्ये ठेवून ती पालखी रथामधून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. साधारणपणे ज्येष्ठवद्य सप्तमी आणि किंवा ज्येष्ठवद्य अष्टमीला हे वारकरी वारीला निघतात. मग वारकरी म्हणजे वारी करणाऱ्या व्यक्तीला वारकरी म्हणतात. आता या वारकरी संप्रदायाचे महत्वाचे संत कोण? तर संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि संत एकनाथ महाराज. आता या वारकरी संप्रदायामध्ये लहान मोठा असा भेद नसतो. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्य नेमाने पंढरपूरला जाणं म्हणजे वारी. सध्या गेले 2 वर्ष कोरोनामुळे ही वारी झाली नाही, परंतु या संतांच्या पादुका मात्र त्या पंढरीच्या दर्शनासाठी मात्र पंढरपूरला गेल्या, म्हणजे खंड पडलेला नाहीये. ह्या वर्षी तर ही वारी डबल उत्साहात पंढरपूरला आली. मग आपण ह्या वारीचे वर्णन करतो, पण ही वारी पंढरपूरलाच का जाते? तर हे वारकरी म्हणजे पंढरपूर येथील भगवान विष्णूचा, श्रीकृष्णाचा अवतार असलेल्या पांडुरंगाचे किंवा विठ्ठलाचे भक्त आहेत. आणि त्या विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने ते आपल्या घरांपासून ते पंढरपूर पर्यंत चालत येतात. आता आपण असं म्हटलंय की श्रीकृष्णाचा हा अवतार. मग अवतार म्हणजे काय? तर अव अधिक तृ म्हणजे एकदम खाली येणं. हा श्रीकृष्णाचा अवतार मानवी अवतार होता, पण हा द्वापार युगातील विठ्ठलाचा अवतार हा दुसरा अवतार. म्हणजे वेगवेगळ्या पुराणांमध्ये यांचा वेगवेगळा उल्लेख आढळतो. पण हे परब्रह्म एकदम खाली आलं म्हणजे अवध अधिक तृ म्हणजे एकदम खाली येणं. म्हणजे यांचे आई वडील कोण, यांची तिथी काय, हे आपल्याला काहीही सांगू शकत नाही. पण युगानुयुगे हे परब्रह्म ह्या विटेवरती उभा आहे. 27 युग होऊन गेले, आता 28वं युग आहे. कारण युगे 28 विटेवरी उभा असे आपण नेहमी म्हणतो. मग हा परब्रह्म स्वरूप पांडुरंग आहे तरी कसा? तर अशा या परब्रह्माचे वर्णन केलंय ते श्रीमद आद्य शंकराचार्यांनी आपल्या पांडुरंगाष्टक स्तोत्रामध्ये, की ज्याचे दर्शन घेण्यासाठी ही वारकरी मंडळी इतकी भाविक होतात. आता येथेही मतमतांतरे आहेतच. कोणी म्हणतं की हे आद्य शंकराचार्य रचित नाहीये, तर त्यांच्या पुढच्या परंपरेतील एखाद्याने हे स्तोत्र रचलेलं आहे. पण काही असलं ना तरी हे स्तोत्र नितांत सुंदर आणि रसाळ आहे. म्हणजे गोप वेश धर अशा कृष्णरूप विठ्ठलाचे दिव्य सौंदर्य अनेक कळांनी शब्दांकित या स्तोत्रामध्ये शंकराचार्यांनी केलेलं आहे. आपण आद्य शंकराचार्यांनीच हे स्तोत्र रचलं असं समजायचं. ज्या वेळेला हे आद्य शंकराचार्य फिरत फिरत भारत भ्रमण करत असताना चंद्रभागेच्या तीरावरती आले आणि तेथे ते बसलेले असताना त्यांना ही मूर्ती साजिरी गोजिरी, ज्याला तुकाराम महाराजांनी सुंदर ते ध्यान म्हटलेलं आहे, ती दिसली. म्हणजे अद्वैत मानणारे हे आचार्य त्यांच्या दृष्टीला सुद्धा हे जे काही रूप, तेज रूप, चैतन्य त्यांच्या दृष्टीसमोर उभे राहिले ना, ते मात्र या पांडुरंगाच्या मूर्तीच्या रूपात. आणि त्यामुळे त्यांचे मन इतके सद्गतीत झाले, प्रेमभराने भरून आलं. खरंच ही परब्रह्म शक्ती, तू अद्वैत असून देखील तू द्वैतामध्ये कसा येतो रे? आणि तू कोणासाठी आलेला आहे इथे या पृथ्वी तलावरती? तर भक्त पुंडलिकासाठी. पुंडलिक हे एक निमित्त केलं,
पण लाखो भक्तांच्या भेटीसाठी हे परब्रह्म अवतरलेलं आहे. आता सध्या कलियुग चालू आहे, त्यामुळे ह्या चैतन्याची आणि ह्या वारीची खरं तर समाजाला आज गरज आहे. आपण कुठेतरी विसावा आपल्याला हवा असतो की 4 दिवस कुठेतरी आपण जावं, मग आपण माहेरी जातो. पण असा हा जो पंढरपूर आहे ना, हे देखील आपलं काय आहे तर माहेरच आहे. आपण म्हणतो ना, माझे माहेर पंढरी. आणि तो जो विठ्ठल आहे ना, तो कोण आहे? आपला मायबाप आहे. आणि तेथे मात्र जीवाची आवडी तो झालेला आहे. कारण जीवाची आवडी होणं महत्वाचं आहे. आणि कोणी जातो म्हणून आपण जावं नाही, तर आपल्याला आतून ओढ वाटायला पाहिजे. जशी एखादी सासूरवाशीन किती वयाने ती मोठी झाली तरी माहेरी जाण्याची तिला ओढ असते. आणि तशी ओढ या पांडुरंगाच्या भेटीची लागावी, म्हणजे भेटी लागी जीवा लागिलेसे आस, अशी आस लागायला पाहिजे. पण समजा आपण काही कारणाने नाही जाऊ शकलो, तर मग हे जे आचार्यांनी रचलेलं रसाळ असं प्रासादिक जे काव्य आहे, हे स्तोत्र आहे, तर ते सर्वात श्रेष्ठ स्तोत्र आहे. आणि ते म्हणजे हे पांडुरंगाष्टक. आता ज्या वेळेला आचार्यांना संन्यास घ्यायचा असतो, त्यावेळेला ते आईची परवानगी मागतात. पण आई परवानगी देत नाही, पण ते बरोबर मिळवतात. आणि हे जेव्हा आचार्य जेव्हा जायला लागतात ना, तेव्हा त्यांची आई त्यांना म्हणते की माझ्या अंतसमयाला मला गती कशी मिळणार, तू जर आता असा निघून गेला तर. आणि प्रत्येक आईवडिलांना असंच वाटतं की पुत्र आपल्या बरोबर असावा. मग अंतसमयी कोण असेल? तर मग आचार्य वचन देतात की सोप्त स्वर्ग आणि सोप्त पाताळांचे दर्शन तुला मी या तुझ्या अंतसमयी घडवणार. आणि त्याआधीच हे स्तोत्र त्यांचं लिहून झालेलं होतं. म्हणजे मी अंतसमयी तुझ्या मृत्यूच्या वेळी बरोबर मी येईल, हे असं वचन ते आपल्या मातेला देतात. आणि अद्वैतवादी असून देखील ते द्वैतामध्ये आले. आणि ही अशी ही भक्ती जी आहे, म्हणजे देव माझा आणि मी देवाचा, ही जी भावना होते ना, ती म्हणजे भक्ती. आणि त्यात ते बसलेले असताना त्यांना हे स्तोत्र स्फुरलं. आणि मातेच्या अंतसमयी ते जातात. आणि त्यावेळी त्यांना माता म्हणते की मला श्रीकृष्णाचं दर्शन घडावं. आणि त्यावेळेला हे आचार्य त्यांना हे स्तोत्र म्हणतात. आणि मातेला प्रत्येक श्लोकागणित त्या परब्रह्माचे, त्या सच्चित आनंदाचे दर्शन घडवतात, जे संपूर्ण चराचरामध्ये व्यापून आहे. त्या भगवंताचे जरी आपण प्रत्यक्ष जाऊन दर्शन घेऊ शकलो नाही ना, तरी तो आपल्या हृदयामध्ये आहे, आपल्या पेशींमध्ये आहे. मग तेथेच का नाही आपण त्याचं दर्शन घ्यायचं? मग ते कसं दर्शन घ्यायचं, तर ते आपल्याला या आचार्यांच्या पांडुरंगाष्टकामधून समजतं. आणि ह्या श्लोकामध्ये, या स्तोत्रामध्ये भक्ती, ज्ञान आणि कर्म असा त्रिवेणी संगम आलेला आहे. आता इथे अष्टक म्हटलंय. मग अष्टक म्हणजे काय, तर हे पांडुरंगाचे, परब्रह्माचे दर्शन या अष्टकांमधून होतं. मग हे जे अष्टक म्हणजे 8शी संबंधित असतात. म्हणजे ज्या स्तोत्रामध्ये 8 श्लोक आहे ते अष्टक, पण याच्यामध्ये 9 श्लोक आलेले आहेत. पण 9वा हा फलश्रुतीचा आहे. म्हणजे मग अष्टक शब्द का वापरला आहे, तर अष्ट सात्विक भाव जागृत होतात या स्तोत्रामधून, या श्लोकांमधून. आणि त्या परब्रह्माला अनन्य भावामध्ये जर शरण जायचं असेल, तर सगळ्या वृत्ती आपल्या एकत्रित गोळा करूनच जायला हवं. आणि आचार्यांनी ज्या वेळेला हे स्तोत्र रचलं, त्यावेळेला त्यांनाही परब्रह्माची मूर्ती बघून त्यांची देखील हीच अवस्था झाली असणार. म्हणून ते द्वैतामध्ये, भक्तीमध्ये येऊन त्या स्तोत्राची रचना करू शकले. आपणही जेव्हा त्या पांडुरंगाचे दर्शन या अष्टकामधून घेऊ, तर आपली देखील अशीच अवस्था नक्की होणार. आणि हे वारकरी इतकी दिवस, कितीतरी मैल अंतर चालून जातात, त्या भगवंताच्या दर्शनासाठी जातात, त्यांची देखील अशीच अवस्था होत असणार. अगदी सद्गतीत ते होत असणार. म्हणजे याचसाठी केला अट्टहास. आणि याचं किती वर्णन करावं तेवढं थोडंच आहे. त्या ध्यानातच आपण गेलेलं बरं. असं हे आनंद देणारं रसाळ स्तोत्र आहे की मनामध्ये भक्ती आणि प्रेम निर्माण होणारच. त्या परब्रह्माने अवतरण्यासाठी निवडलं ते कुठलं क्षेत्र? पंढरपूर हे तीर्थक्षेत्र निवडलं की जिथे जणू गंगा आहे चंद्रभागेच्या रूपाने. ही चंद्रभागा हे एक अष्टोत्तर शततीर्थांचे माहेर आहे. आणि या तीर्थामध्ये असलेले पाणी कसं आहे तर शरदातल्या चंद्राप्रमाणे निर्मळ आहे. आणि शिवाय तिचा आकार कसा आहे? चंद्रकोरीसारखा. आणि म्हणून हिला
चंद्रभागा हे नाव पडले. हिचं मूळचं नाव भीमा नदी आहे. त्यासाठी पण एक कथा आहे. असे ही गंगा जशी काशी क्षेत्री आहे तशी पंढरपूर या क्षेत्री देखील आहे. आणि म्हणूनच अशा या पवित्र ठिकाणी भगवंत गोपवेशधारी विठ्ठलाच्या रूपामध्ये अवतरलेले आहेत पुंडलिकासाठी. ते कधी अवतरलं, ते किती प्राचीन दृष्ट्या किती इतिहासदृष्ट्या प्राचीन आहे याचा शोध घेण्याची भक्तांना गरज नाही वाटली, तर संतांना तर मुळीच गरज वाटली नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी सरळ म्हटले, हे नवे आजकालीचे युगा 28 असे हे सावळे परब्रह्म युगे 28 या बिवरी तीरावरती उभे आहेत. ते पण ह्या पुंडलिकाच्या भेटीसाठी आलेले. आता ह्या पुंडलिकाला सुद्धा ज्या वेळेला हा पुंडलिक एकदा काशी क्षेत्री प्रवास करत असतो त्यावेळेला तो एकदा कुक्कुट मुनींच्या आश्रमामध्ये जातो. त्याला पुढचा मार्गही विचारायचा असतो आणि रात्री घालवायची असते. पण हे ऋषींना मात्र हे काशी क्षेत्र माहीत नसतं आणि ते कारण ते कधी तिथे गेलेलेही नसतात. पुंडलिक उपहासाने म्हणतो की हे कसले ऋषी, हे काशी क्षेत्री देखील गेले नाही. काशी क्षेत्र तर किती पवित्र आहे, मग तेथे एकदा तरी जीवनामध्ये आपण खरं जायला पाहिजे. पण हे महात्मे मात्र शांत बसतात. मग ज्या वेळेला रात्रीची वेळ असते ना त्यावेळेला तिथे काही स्त्रियांचा आवाज या पुंडलिकाला ऐकायला येतो आणि काय चाललंय म्हणून बघण्यासाठी ते बाहेर येतात. तर 3 स्त्रिया या आश्रमाचं अंगण स्वच्छ करत असतात आणि त्या अत्यंत तेजस्वी अशा स्त्रिया असतात. आणि पुंडलिकाची नजर त्यांच्यावरती पडल्यानंतर त्या कशा पडतात, काळ्या ठिक्कर पडतात. म्हणजे 3 वेळा हे असं घडतं. मग चौकशी अंती या पुंडलिकांना समजतं की ह्या स्त्रिया म्हणजे गंगा, यमुना, सरस्वती या नद्या आहेत आणि त्या कुक्कुट मुनींचा आश्रम स्वच्छ करण्यासाठी आलेल्या आहेत. पुंडलिकाला आश्चर्य वाटलं की या संतांनी कधी काशीला भेट दिली नाही, कधी पुण्य कमवलं नाही, तरी या नद्या त्यांचं आश्रम शुद्ध करण्यासाठी आल्या. आता या नद्या म्हणजे तीर्थ, मग लोक यांची पापं मिटवण्यासाठी या तीर्थांवरती जाऊन शुद्ध होतात. तर या नद्या परत आपलं पाणी शुद्ध करण्यासाठी या कुक्कुट ऋषींसारख्या संत महात्म्यांची सेवा करून शुद्ध होतात. आणि पुंडलिकाला पाहून त्या काया टिक्कर पडल्या, कारण पुंडलिकाने आपल्या आईवडिलांची सेवा कधी केलेली नव्हती. त्यांच्याशी तो कधीही बरा वागला नव्हता. आणि ह्या ऋषींनी मात्र आपल्या आई वडिलांना अत्यंत विश्वासाने सेवा दिलेली असते. आपले संपूर्ण आयुष्य हे आई वडिलांसाठी समर्पित केलेलं असतं आणि मोक्ष मिळवण्यासाठी पुण्य जमा केलेलं असतं. मग त्यावेळेला पुंडलिकाला आपली चूक समजते आणि तो आपल्या आई वडिलांकडे परत येतो आणि त्यांची सेवा करू लागतो. आणि भगवान कृष्ण या त्यांच्या आई वडिलांच्या सेवेने आणि भक्तीने कसे होतात, प्रभावित होतात. माऊली म्हणते, या लागी दुष्कृती जरी जाहला, जो अनुताप ते नाहाला, नाहुनी मजा आतू आला सर्व भावे. म्हणजे असा हा शुद्ध स्वधर्म कर्माने शुद्ध झालेला पुंडलिकाला भेटायला प्रत्यक्ष भगवंत त्यांच्या दारी आले. आणि पुंडलिकाने हे सगळं बघितलं की प्रत्यक्ष भगवंत आपल्या दारी आलेले आहेत. आणि म्हणून पुंडलिक काय करतात की त्यांना उभं राहण्यासाठी एक वीट सरकवतात आणि त्यांना सांगतात की मी माझं हे कर्तव्य कर्म पूर्ण केल्याशिवाय मी काही बाहेर तुम्हाला भेटायला येणार नाही, त्यामुळे तुम्ही तिथे उभे राहून माझी प्रतीक्षा करा. आणि भगवंत देखील त्याच्या भक्तीने, आई वडिलांच्या प्रती असलेल्या भक्तीने प्रेरित झालेले असतात आणि म्हणून ते पण धीराने त्या पुंडलिकाची वाट बघतात. जणू वीट देऊन पुंडलिकाने काय सांगितलं की आपल्या पेशींमध्ये तुम्ही राहा, म्हणजे शरीरातील पेशींमध्ये तुम्ही राहा. आणि त्याचा पेशींचा आकार कसा असतो तर विटेसारखा असतो. आणि हे भगवंत त्याला भेटायला आलेले एकटे येत नाही, तर सोबत आपल्या ऋषी मुनींना देखील घेऊन आलेले असतात. म्हणजे व्यास मुनी, वाल्मिकी ऋषी आहे, नारद आहे, अशांना ती घेऊन आलेले असतात. कारण ह्या पुंडलिकाची जी भक्ती आहे ना ती अत्यंत पराकोटीची गेलेली असते. आणि अशा भक्ताला भेटायलाच प्रत्यक्ष भगवंत तिथे येतो आणि मग त्याला काहीतरी देऊ करतो. पण जर हा घ्यायला नाही म्हणाला तर, कारण त्याची सगळी आसक्ती गेलेली असते. आणि म्हणून ते ऋषीमुनींना आपल्या बरोबर घेऊन येतात. आणि अशा ह्या ऋषीमुनींना घेऊन येतात आणि काहीतरी तू वर माग म्हणून असं सांगतात. पण हा पुंडलिक म्हणतो, अहो ज्या योगियांना दुर्लभ असलेलं
जे कितीतरी युगानुयुगे तप करत आहेत त्यांना देखील तुमचं दर्शन दुर्लभ आहे. आणि असे हे परब्रह्म तत्व सगुण साकार रूप घेऊन माझ्या दारामध्ये मला भेटण्यासाठी आलेले, यापेक्षा माझं दुसरं भाग्य ते काय आहे आणि मी काय मागू तुम्हाला. परंतु भगवंत आग्रह करतात. ते जे आलेले मुनी असतात तेही त्याला समजावून सांगतात. आणि मग मात्र पुंडलिक त्यांच्या सर्वांच्या आग्रहाखातर म्हणतो की तुम्ही मात्र भक्ताच्या रक्षणासाठी या पृथ्वी तलावरती राहा, तरी पण स्वतःसाठी काही मागत नाही. आणि तुमच्या नावाच्या अगोदर माझं नाव पुंडलिक वरदा, आपण जो जय जयकार करतो तसं नाव माझ्या येऊ द्या. आणि अशा या परब्रह्माचे वर्णन आचार्य आपल्या या पांडुरंग अष्टकामध्ये करतायत की दर्शन कसं घ्यायचं असतं, भगवंताचं दर्शन कसं घ्यावं. तर आचार्यांनी पहिल्या श्लोकामध्ये काय सांगितले, महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्त मानंद कंद परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. महायोगपीठ म्हटलेलं आहे पंढरपुराला. आता हे महायोगपीठ म्हणजे काय आहे, तर योग म्हणजे काय की युज धातूपासून तयार होणारा हा शब्द आहे योग. जे भगवंताकडे बरोबर जोडलं जाणं म्हणजे खरा योगाचा अर्थ आहे. म्हणजे ज्या वेळेला जीव भगवंताबरोबर जोडला जातो ना त्याला योग म्हणतात. आणि ज्या स्थळी हा योग घडतो त्या स्थळाला योगपीठ म्हणतात. आणि जीवाला भेटायला भगवान खाली येतो तो काय, महायोग. आणि जेथे भेटतो ते स्थळ म्हणजे महायोगपीठ. आणि ते महायोगपीठ म्हणजे कुठलं, तर भीमरथी नदीचे तीर. आणि तेथे भेटायला, पुंडलिकाला भेटायला भगवंत धावत आलेले आहेत की भगवंताने असं काम केलं आहे की भगवंताचा ते लाडका भक्त झालेला आहे. आणि जिथे हा सुरेख संगम घडला ना ते हे महायोगपीठ. पुढे ते म्हणतात ते की महायोगपीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रे. आपण बघितलं की पुंडलिकाला, पुंडरीक म्हणजेच पुंडलिक, की पुंडलिकाला वर देण्यासाठी काही मुनींना आपल्यासोबत घेऊन हा भगवंत आलेला आहे. आणि पुढे ते म्हणतात समागत्य तिष्ठन्त मानंद कंद परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. समागत्य तिष्ठन्त म्हटलेले म्हणजे ह्या भगवंत ज्या वेळेला विटेवरती उभा राहिला आहे तर कसे उभे राहिले, समचरण उभे राहिले. म्हणजे कुठल्याही चालण्याच्या स्थितीमध्ये नाहीये. कर्मयोग आणि भक्तियोग यांच्या श्रेष्ठ अशी वीट, आणि त्या विटेवरती ते कायमचे उभे आहेत. ते हालत नाही, मागे पुढे होत नाही, अशा समस्थितीमध्ये उभे आहे. आणि म्हणूनच ह्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये, या चंद्रभागेच्या तीरावरती समानता आहे. आणि तेथील भाविकांची अवस्था कशी असते, समाधीयुक्त असते. जातीपातीचा भेद नसतो. तेथे फक्त काय असतं तर भक्तीची वाळू असते. दुसरं कोणतंच म्हणजे वासनेचं बीज तिथे रुजत नाही. कारण भगवंतच तेथे समागत्य तिष्ठम आहे, समचरण आहे. तर तेथे भेद हा कसा राहणार, समानताच असणारी जीव ब्रह्म ऐक्य ही अवस्था ह्या क्षेत्रामध्ये खरं तर प्राप्त होते. पुढे ते काय म्हणतात की तिष्ठन्तम म्हटलेलं आहे. म्हणजे की माझा हा लाडका भक्त जोपर्यंत मला सांगेल तोपर्यंत मी इथे तिष्ठन्त म्हणजे उभाच राहणार. त्याने सांगितलं खाली उतर, मी उतरणार. असं हे तिष्ठन्तमचा अर्थ आहे. आणि असं हे सच्चित आनंद रूप भगवंत ते आनंद स्वरूपच आहे. म्हणजे आनंदाचा जणू साठाच आहे. भक्ताचा आनंद याच्याकडे गेल्यानंतर नेहमी वाढतच जातो. फक्त दर्शन घेऊन जाण्यासाठी हा भगवंत नाही, तर भक्तिपूर्वक दर्शन घेण्याने हा आनंद खरं तर वाढणार आहे. आणि तेव्हाच तर हा वारकऱ्यांचा उत्साह असतो ना. मग कितीही युगे जरी झाली तरी भगवंत आपल्याला हा आनंद देतच आहे. जसा एक कंद जमिनीमध्ये पेरल्यानंतर तो सगळीकडे पसरतो, तसाच हा आनंद एका ठिकाणी रुजल्यानंतर तो सगळीकडे पसरतो. आणि अशा या परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजेच काय की अशा या परब्रह्म तत्व. आता परब्रह्म म्हणजे काय आहे की सर्वश्रेष्ठ असं जे ब्रह्म, म्हणजे त्याच्या पलीकडे दुसरं काहीही नाही. आणि असं हे परमश्रेष्ठ जे भगवंत आहे हा ह्या पांडुरंगाच्या रूपामध्ये या पृथ्वी तलावरती आलेला आहे. आता हे पांडुरंग म्हणजे काय आहे, तर पंडू हा एक रोग आहे, म्हणजे रोग आहे. त्याच्याने शरीर फिकट पडतं. पण पांडुरंग म्हणजे याचा रंग कसा आहे, पांडू म्हणजे स्वच्छ आहे, निखळ रंग आहे.
म्हणजे पांडुरंग म्हणजे स्वच्छ रंग असलेला, म्हणजे भक्तीचा कृष्ण रंग आणि ज्ञानाचा स्वच्छ रंग, असं हे पांडुरंगचं समन्वय ह्या पूर्ण अवतारामध्ये आलेला आहे. आणि म्हणूनच त्यांना काय तर परब्रह्म शब्द वापरलेला आहे. म्हणजे शिव आणि विष्णू, ज्ञान आणि प्रेम. पांडुरंग हा कृष्ण नव्हे, तर ते एक परब्रह्मच आहे. आणि हा भगवंत कसा आहे, समचरण उभा आहे. असं हे पांडुरंगाचे प्रतीक आहे. कोणाचं, त्या परब्रह्माचं प्रतीक आहे. आणि त्याला आचार्यांनी काय केलेलं आहे तर नमस्कार केलेला आहे. पुढच्या श्लोकामध्ये आचार्य काय म्हणतात की तडिद्वास सन्नील मेघावभासम रमा मंदिरम सुंदरम चित्प्रकाशम वरम त्विष्टिकायाम समन्यस्तपादम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. त्यांनी आता आपण चरणांचं दर्शन घेतलं. म्हणजे सुरुवात कुठून केली श्लोकाला, की त्या भगवंताच्या चरणांपासून केले, की समागत्य तिष्ठन्तम. आणि असा तो समागत्य तिष्ठन्तम आहे. आणि तो कसा आहे तर आनंद स्वरूप असा आहे. मग चरणाची सेवा, चरणाचं दर्शन घेतल्यानंतर हळूच आचार्य वर सरकतात, की ते त्या भगवंताचं वस्त्र कसं आहे, त्यांनी परिधान केलेलं ते वस्त्र कसं आहे तर तडिद्वाससम नील मेघाव भासन, असं ते वस्त्र आहे. म्हणजे पांडुरंगाचं वस्त्र. म्हणजे प्रत्येक तडिद्वा म्हणजे काय की वीज, त्या विजेप्रमाणे चकचकणारं आहे. प्रत्येकाच्या नजरेमध्ये ना ही वीज वेगळी वेगळी भासत असते. मग पिवळा पितांबर नेसले असे आपण जेव्हा म्हणतो, तर त्या पिवळ्या रंगामध्ये देखील अनेक छटा असतात. आणि त्या छटांमधूनच आपल्याला कळतं की कशा पद्धतीचा पाऊस पडणार आहे. त्या विजेच्या रंगावरून जाणकार जाणतात. आणि आपण आरतीमध्ये नेहमी म्हणतोच ना की पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला. मग गगनामध्ये काय झळकतं तर वीज झळकते. मग तसं हे भगवंताचं वस्त्र कसं आहे तर विजेसारखं चकाकणारं आहे. आणि विजेचे अलग रंग असतात. आणि त्यामुळे भगवंताच्या या वस्त्राचे वर्णन करणं देखील काय कठीण आहे. मग वीज कशी आहे, अनंत रूपी आहे. परब्रह्माचे वस्त्र ह्या विजेच्या चकमकीसारखे आहे. वस्त्र हे अंग झाकण्यासाठी असते, पण आता हा जो परब्रह्म आहे हा अनंत रूपी सर्व व्यापक असल्यामुळे त्या भगवंताला कसं झाकायचं. मग त्याला जर झाकायचं असेल तर शुद्ध चैतन्याने, ज्ञानानेच आपण त्याला झाकू शकतो. म्हणून मग या चैतन्याचं वस्त्र काय आलं, अहम. आणि हा अहम त्याला झाकतो. म्हणजे प्रत्येकाच्या नजरेमध्ये देखील या वस्त्राचं वेगळं वेगळं स्वरूप दिसतं. कोणाला डोळ्यांनी ते वस्त्र रंगरूप छान आहे कसं आहे ते कळतं, तर कोणाला स्पर्शाने ते वस्त्राला ते हात लावून बघितलं की समजतं. असं हे अहमचं वस्त्र म्हणजे त्याचा अहम आणि आपला अहम, म्हणजे भगवंताचा आणि जीवाचा. म्हणजेच काय, तो अहम म्हणजे काय आहे तर जाणीव, अनुभूती. आणि ही जाणीव आणि अनुभूती कोण देतं तर तो परब्रह्म देतो. वासनात्मक जीवाजवळ हा अहम राहतो. तसंच वासना शून्य चैतन्याजवळ देखील अहम असतो. आणि या अहमच्या पलीकडे हे भगवंताचे विशुद्ध चैतन्य आहे. जे भक्त या भगवंताच्या अहमपर्यंत गेले, त्यांच्या हाती भक्तीचा ठाव लागला, त्यांना देखील हे विशुद्ध चैतन्य पूर्णपणे उमगलं नाहीये. मग आपल्यासारख्या सामान्याची तिथे काय गत हो. आपण द्वैतातून अद्वैतामध्ये जातो, पण आचार्यांसारखे जे ज्ञानी भक्त आहे ते अद्वैतवादी असून ते या परब्रह्माच्या अनुभूतीसाठी, त्याचा आनंद लुटण्यासाठी द्वैतामध्ये येतात. संतांनी काय केलं, संतांनी पण हेच केलेलं आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ना, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. कशासाठी तर या भक्तीसाठी आणि त्या भगवंताच्या प्रेमासाठी. कारण एकदा या भगवंताने त्या भक्ताला उचलून घेतलं ना, मग तिथे द्वैतच संपतं. तू आणि मी एकच होऊन जातो. आणि म्हणूनच पुंडलिकाने त्या भगवंताला बाहेर आपल्यापासून दूर उभं केले. त्याला माहित होतं, कारण एकदा का हे परब्रह्म आपल्यापाशी आलं तर आपणही त्याच्यासारखे चैतन्यमय होणार. अहो, ही या भक्ताची योग्यताच फार मोठी असते. आचार्यांना देखील असंच वाटलं. आणि म्हणूनच जर असं झालं तर भगवंत आपल्याला भेटायला कसा येणार. म्हणून तो माझ्या ह्या पेशींमध्ये, माझ्या हृदयामध्येच असू दे, असं हे भगवंताचं वस्त्र सांगितलेलं आहे. पुढे त्यांनी काय सांगितलंय ते कसं आहे तर नील मेघाव भासम, म्हणजे निळी कड असलेला हा जो मेघ आहे हा खूप बरसतो. आणि मग आमचा हा मेघश्याम
आमच्यावरती कृपेचा प्रेमाचा वर्षाव करतो. आपल्या मनातील सुप्त इच्छा तो बरोबर ओळखतो. कारण की तुम्ही जर एक पाऊल त्या भगवंतापुढे टाकलं ना तर तो 1000 पावलं तुमच्याकडे येणार, नक्कीच येणार. आणि असा हा नीलरंग भव्यतेचं आणि व्यापकतेचं दर्शन करतं. आणि म्हणूनच तर ह्या आचार्यांनी आणि पुंडलिकाने त्यांना विटेवरती उभं केलेलं आहे. आणि तुझं सतत मला अनुसंधान राहू दे आणि त्या आनंदातच मी राहिलेला बरा. संतांची पण हीच अवस्था होती. चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम असं हा भगवंत. पुढे त्यांनी म्हटले की रमा मंदिरम, रमा मंदिर म्हटलेलं आहे. कोणाला रमा मंदिर म्हटलेलं आहे तर ती लक्ष्मी माता. रमा म्हणजे कोण? लक्ष्मी माता. ती सतत त्या भगवंताच्या सान्निध्यामध्ये असते आणि त्या लक्ष्मीच्या वस्त्राला देखील या भगवंतामुळे शोभा येते. रमा, रमा हे लक्ष्मीचं एक नाव आहे. जिथे ती जाते तिथे ती रमून जाते म्हणून ती रमा. मग पुढे मग काय म्हणतात की ही जी लक्ष्मी म्हणून भगवंत जे आचार्य सांगतायत ना, ती फक्त हे वित्त संपत्ती म्हणजे लक्ष्मी नाहीये. तर लक्ष्मीचे 3 प्रकार त्यांनी गुण सांगितलेले आहेत. एक भाग्यलक्ष्मी, एक गुणलक्ष्मी आणि दुसरी सौंदर्य लक्ष्मी. याच लक्ष्मीचे वर्णन करण्यासाठी आपली भाषा समर्थ नाही. आणि म्हणूनच त्यांनी काय केले तर रमा मंदिर हा शब्द वापरलाय की जेथे प्रथम भगवंताचे नाम असते तेथे ही भाग्यलक्ष्मी असतेच. आणि भगवान या भाग्यलक्ष्मीची शोभा वाढवतो. तसंच गुणलक्ष्मीचं. आणि म्हणून भगवंतासाठी गुण फुलवतो माणूस. आणि त्या गुणांची शोभा काही म्हणजे वेगळीच असते. ह्या गुणलक्ष्मीमध्ये ना भगवान स्वतः येऊन बसला की तिची शोभा वाढवते. म्हणजे तो गुणांचा अंगीकार करतो आणि त्या भक्ताला गुणातीत कसं व्हावं हे तो भगवंताकडूनच आपल्याला शिकतो. म्हणजे जेव्हा ही गुणलक्ष्मी म्हणजे विविध रंगांमध्ये ही विविध गुणांमध्ये असते, ती गुणातीत अवस्था म्हणजेच ही गुणलक्ष्मी आहे. आता अशा ह्या गुणातीत लक्ष्मीचे विविध रंगांनी ती रंगलेली जी स्त्री आहे ना, ती रमा कशी दिसते? खुलून दिसते. तिचं सौंदर्य कसं असतं? पराकाष्ठ म्हणजे सौंदर्याची पराकाष्ठाच तिने गाठलेली असते. आणि ती कोणतं? सौंदर्य लक्ष्मी. आणि ते जे सौंदर्य म्हणजे कुठलं? चारू सौंदर्य, रमणीय असं ते सौंदर्य आहे. आणि शंकराचार्यांना देखील यांची अनुभूती असल्यामुळे ते ह्या पांडुरंग भगवंत कसा आहे? रमा मंदिर आहे. आणि पुढे काय म्हणतात? सुंदरम. ते रमा मंदिर कसं आहे? तर सुंदर आहे. की सौंदर्याची, प्रभूच्या सौंदर्यामध्ये सौंदर्याची पराकाष्ठा पाहिलेली आहे त्यांनी. म्हणूनच सुंदर हा शब्द तिथे व्यापक वापरलेला आहे. म्हणजे पांडुरंगाचं सौंदर्याची पराकाष्ठा जेव्हा शंकराचार्यांना पाहिली ना, तेव्हा त्यांना काय वाटलं की भगवंता मग हे अहमचं वस्त्र असंच राहू दे. कारण तुझा अहम राहिला ना तरच माझा अहम राहणार आहे. प्रभू म्हणून तू प्रभूच राहा आणि जीव म्हणून मी जीवच राहील. खरा आनंद याच्यातच आहे. कारण त्यांना गरजच नाहीये. कारण ते त्या परब्रह्माच्या स्वरूपापर्यंत पोहोचलेले आहेत. फक्त त्याच्यामध्ये ते चैतन्य रूप होणं फक्त बाकी आहे. म्हणजे तुझ्यात आणि माझ्यामध्ये भेद काहीही नाहीये असं हे सुंदर म्हटलेलं आहे त्याला. आणि हे जे परब्रह्म आहे ना, हे खरं कसं आहे? ते चित प्रकाशम म्हणजे चिद्रूप आहे. निर्गुण, निराकार, स्वयंभू. आपण म्हणतो सूर्याचा प्रकाश येतो, पण या सूर्याला देखील प्रकाश देणारे हे चित स्वरूप आहे. भगवंत हा भोग स्वरूप किंवा कामरूप नाही तर ज्ञान रूप आहे. म्हणजे कित्येक लोकांना ना या भगवंताचा मोहरूप वाटतो. म्हणजे भगवंताची शक्ती पाहिली की त्याच्या चमत्कृतीमुळे चकित होऊन ते भगवंताकडे धावत जातात. पण भगवंत अशा लोकांना जवळ करत नाही. कारण तो मोह झाला. मोह आणि प्रेम यामध्ये फरक आहे ना. म्हणजे केवळ मोह जर असेल ना तर भगवंत भेटत नाही. तर तो कशाने भेटतो? भक्ती आणि प्रेमानेच भेटतो. कारण भक्तीचं जे प्रांगण आहे ते इतकं विशाल आहे की त्याच्यामध्ये प्रवेश करता करता कितीतरी लोकांची टाकी दिले पडलेले आहेत. आणि अशा या भक्तीच्या अंगणामध्ये चालता चालता आपले कितीतरी जन्म निघून गेलेले की कुठल्या ना कुठल्या तरी जन्मामध्ये हा भगवंत आपल्याला नक्की भेटणार. आपण प्रयत्न करत राहायचे. त्यानंतर भक्तीची अशी एखादी पायरी आपल्याला लाभणार आणि तेथून आपल्याला हा भगवंत कसा वाटणार? ज्ञानरूप, चिद्रूप असा वाटणार आपल्याला. आणि असा हा चित्प्रकाशम भगवान. आणि आचार्यांनी पुढे काय म्हटलेलं आहे? वरम त्विष्टी कायाम समन्यस्त पादम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. वरम त्विष्टी कायाम म्हटलेलं आहे. म्हणजे भगवत स्वरूप होण्यापेक्षा ना
भक्त बनून समोर भगवंताला पाहत राहणं हे जास्त आनंदकारक असं या आचार्यांना वाटतं. कारण हा खरं तर भक्त आणि भगवंत यांचा संवाद चाललेला आहे, प्रेमाचा संवाद आहे. आणि तो आपण त्या भगवंताला विटेवरतीच तू उभा राहा असं अगदी ठामपणे सांगू शकतो. कारण त्यांची तेवढी पात्रता आहे. आणि आपण हे वर्णन पण करू शकत नाही. कारण पुंडलिक, भक्त पुंडलिक म्हटले काय किंवा आचार्य म्हटले काय, हे यांनी अगदी भक्तीची परिसीमा पूर्णपणे गाठलेली आहे. ते ज्ञानी भक्त आहेत. आणि म्हणून ते त्या भगवंताला सांगू शकतात की वरम तिष्ठी कायाम समन्यस्त पादम, असे तू ह्या इथेच या विटेवरती समचरण अशा पावलांनी उभं राहा. आणि अशा या परब्रह्मलिंगम पांडुरंग असलेला जो परब्रह्मलिंग आहे त्याला मी नमस्कार करतो, असं आचार्यांनी दुसऱ्या श्लोकामध्ये त्याच्या वस्त्राचं आणि त्याचं वर्णन केलं. आता पुढच्या श्लोकामध्ये आचार्यांनी कसलं वर्णन केलेलं आहे ते आता आपण पाहूया. आचार्यांनी पुढे काय केले तर आचार्य म्हणतात प्रमाणम भवाब्धेरिदम मामकान नितंबकराभ्यां धृतो येन तस्मात् विधातु वसत्यै धृतो नाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आता हा सूचक श्लोक आहे. आता इथे त्यांनी काय केलं, चरणाचं दर्शन झालेलं आहे. भगवंतांनी कसं वस्त्र परिधान केलं तेही आपण पाहिलं. आता भगवंत कमरेवरती हात ठेवून उभा राहिलेला आहे, समागत्य तिष्ठन्तम. आणि त्याला या भक्तांनी उभं केलेलं आहे की जोपर्यंत भक्त सांगेल तोपर्यंत हा भगवंत त्या विटेवरती उभा राहणार आहे. पण तो कसा उभा राहिलेला आहे तर कमरेवरती हात ठेवून उभा राहिलेला आहे. आणि तो आपल्याला काय सांगतोय मग की भवसागर एवढाच आहे. म्हणजे भवसागराची खोली प्रमाणम भवाब्धे रिदम म्हटलेलं आहे. म्हणजे त्या भवसागराची खोली त्यांनी आपल्याला दाखवून दिलेली आहे की कमरेवरती हात ठेवलेला आहे. म्हणजे शंकराचार्य भगवंताने कमरेवरती हात जो ठेवलेला आहे आणि त्याच्या ज्या हाताची बोटं ती कुठे वळलेली आहे तर नाभी कमराकडे वळलेली आहे. आणि नाभी हे स्थान कोणाचं आहे, ब्रह्मदेवाचं. म्हणजे विधातू म्हणजे ब्रह्मदेव आणि वसतई म्हणजे वसती स्थान. मग ब्रह्मदेवाचं हे जे वसती स्थान कुठे आहे, सत्यलोक. मग भगवंताचे हे स्वरूप पाहिलं ना की मग आपल्याला काय वाटायला लागतं की सत्यलोक आणि आपण यांच्यामध्ये फक्त 10 बोटांचाच फरक आहे. आणि शिवाय कमरेवरती हात ठेवून भगवंत काय आपल्याला सांगतायत की या भवसागराचे पाणी फक्त कमरेपर्यंतच आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा एक दिलासा देणारा सूचक असा श्लोक आहे की हे जे सावळे परब्रह्म कटीवर हात ठेवून उभे आहेत. आणि ते काय सांगतात ते की कमरेवरती हात ठेवून उभा असलेला पांडुरंग भगवंत सामान्य माणसांना काय समजवतोय की या भवसागरातलं पाणी फक्त कमरेपर्यंत आहे, तुम्ही माझ्या मागे मागे या म्हणजे तुम्ही बुडणार नाही, असं आश्वासन भगवंत त्यांना तिथे देतोय. परंतु ज्यांनी जीवनामध्ये काही साधना केलेली आहे, जीवन विकासामध्ये त्यांनी काही प्रगती साधलेली आहे, अशा साधकांसाठी हा भगवंत काही वेगळंच सांगतोय, निराळच सांगतोय. म्हणजे साधकासाठी भगवंत काय सांगतात तर की तू या कमरेपर्यंत तर भवजळामध्ये बुडालेला आहे, त्यावेळेला तेव्हा कमरेचा वरचा भाग तू मात्र सांभाळ, बाकी सारं मी सांभाळतं. आता वरच्या भागामध्ये काय येतं तर आपलं तोंड येतं, नाक, तुझे नाक, कान, तोंड याच्यामध्ये हे जे भवजळ जाणार नाही ना याची काळजी मात्र तुला घ्यायची आहे. आणि एवढं जर कधी तू केलं तर या भवजलाची ताकदच नाहीये की तुझं काही वाकडं करू शकेल. मग साधकाने नेहमी हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्याच्या डोळा, कान, नाक, तोंड यामध्ये हे भवजळ आहे. भवजळ म्हणजे नेमकं काय हो तर मोहाचे क्षण, मायेचे क्षण त्याला जपायला सांगितलेलं आहे. आपल्या डोळ्यामध्ये भवजळच भरलेला आहे. म्हणजे आपली दृष्टी कशी आहे, भोगवादी. प्रत्येक ठिकाणी आपल्याला काय दिसतं की मला यातून काय मिळेल, हीच प्रत्येकाची वृत्ती झालेली आहे. अशी ही काहीतरी मिळालंच पाहिजे अशी त्यांची जी भ्रामक कल्पना आहे. म्हणून साधकाने काय करायला पाहिजे, आपली दृष्टी स्वच्छ, निर्मळ आणि पवित्र ठेवली पाहिजे. तसंच आपलं तोंडाला देखील दुर्गंधी येता कामा नये. दिवसातून किती वेळा जरी आपण तोंड साफ केलं तरी तोंडातून आपल्या सतत, कारण ते भवजळ तोंडामध्ये जर मायेचं जळ गेलेलं असलं ना तर दुर्गंधी येणारच. कारण मग काय होतं की नेहमी हे तोंड स्वार्थासाठीच वापरलं जातं.
म्हणजे जिथे माझा स्वार्थ आहे ना तिथेच हे तोंड जाणार. आणि म्हणून त्याच्यामधून असं आपल्याला कळतं की सतत दुर्गंध येतं. तोंडामधली आपली वाणी कधीही स्वार्थरहित कार्यासाठी वापरली आहे का आपण, असं जर आपण स्वतःची विचार केला तर. आणि जर ती वापरली नसेल ना, मग ती कशी आहे, दुर्गंधाने भरलेली युक्त वाणी आहे. म्हणजे जिभेने आपण बोलतो. जीभ एक खटाळ इंद्रिय आहे, ते खाऊन पण घालवतं आणि बोलून पण घालवतं. आणि म्हणूनच त्यांनी सांगितलेलं आहे की आपली वाणी, आपल्या तोंडामध्ये हे भवजळ जाता कामा नये. तसंच आपलं नाकामध्ये जर हे भवजळ गेलं, मग तुम्ही श्वास कसा घेणार. आणि जो श्वास घेतला जाईल तो पवित्र तरी असणार आहे का, तर नाही. मग नाकाने जो आपण श्वास घेतो तो कसा असला पाहिजे, शुद्ध आणि पवित्र असला पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, तर आपल्याला संतांची संगती धरायला पाहिजे. ज्या वेळेला साधू संतांना म्हणजे म्हणजे समजा तर आपण बघा, कधीतरी एखाद्या व्यक्तीजवळ जर आपण बसलो तर आपल्याला कसं अगदी सकारात्मक वाटायला लागतं. त्याच्या अंगामधून ती सकारात्मक ऊर्जा निघत असते. त्याच्या श्वासातून ती ऊर्जा बाहेर पडत असते. तो ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला ते जे बोलणं आहे ना, ते आपल्याला प्रेरणादायी वाटत असतं. आणि म्हणूनच साधू संतांना कोणीही दोष न देता त्यांच्याजवळ आपण सतत जायला पाहिजे आणि त्यांच्याजवळ बसूनच श्वास घ्यायला पाहिजे. जन्म आपला वाया जाता कामा नये. आणि ह्या सूचना कोण देत आहे, तर भगवंत जो कमरेवरती हात ठेवलेला पांडुरंग देतोय आपल्याला, की तो काय म्हणतो की माझ्या ठाई चित्त ठेव आणि संतांची संगत धर. संत सज्जन जीवनामध्ये येतात ना, त्यांच्या शब्दाने, त्यांच्या दर्शनाने आपलं जीवन पूर्णपणे असं समृद्ध होत जातं. अशी ही त्यांची लीला आहे म्हणजे भगवंताची. मग पुढे त्यांनी काय सांगितलेलं आहे की ह्या परमार्थामध्ये जायचं आहे ना, तुम्हाला साधक व्हायचं आहे ना, मग तुम्ही काय करायला पाहिजे, तर भगवंतानी जे कमरेवरती हात ठेवून आपल्याला सुचवलेलं आहे की हा सत्य लोक आणि आपणामध्ये फक्त 10 बोटाची अंतर आहेत. मग ही 10 बोटं म्हणजे कोणती आहे हो, ही नित्य वस्तू विवेक, य फल भोग विराग, अमूत्र फल भोग विराग, शम दम उपरम, तितिक्षा, श्रद्धा, समाधान आणि मुमुक्षुता. म्हणजेच काय, जर भगवंताजवळ जायचं असेल तर अधिकारी कसा पाहिजे, तर साधन चतुष्टय संपन्न पाहिजे. म्हणजे अनित्य काय आहे, अनित्य काय आहे याचा सगळा विवेक ठेवायला पाहिजे. या मृत्यू लोकामध्ये जे आपण भोगतो त्याचे फळांचा त्याग करायला पाहिजे. तसंच आपली प्रगती, जीवाची प्रगती झाली तो स्वर्गामध्ये परलोकामध्ये गेला तर तिथल्याही फळांचा भोगाचा त्याग त्यांनी करायला पाहिजे. तसंच आपले मन आपल्या ताब्यामध्ये ठेवायला पाहिजे, आपले इंद्रिय आपल्या ताब्यामध्ये ठेवायला पाहिजे. तसंच त्यांनी काय करायला पाहिजे, जे साधू संत आहेत त्यांच्यावरती, गुरु आहेत त्यांच्यावरती श्रद्धा ठेवायला पाहिजे. सगळ्या प्रकारचे जे व्यवहारांमध्ये जे पदार्थ असतात त्याचा मनातून आपण त्याग करायला पाहिजे. म्हणजे मनाची अत्यंत शांत अशी अवस्था ठेवायला पाहिजे, ते उपरम. आणि त्यातूनच आपल्याला काय मिळणार आहे, अखंड समाधान आणि त्या भगवंताचं अखंड अनुसंधान. जे आपल्या जीवनामध्ये सुख दुःख येतात ते शांतपणे आणि आनंदाने स्वीकारायचं. आणि तेव्हाच आपण हे या मुमुक्षुत्व म्हणजे काय आहे, तर मोक्षाची इच्छा करणारे, त्याचे आपण अधिकारी बनणार. आणि अधिकारी बनल्यानंतर आपण त्या भगवंतापर्यंत, सत्य लोकापर्यंत सहज जाऊ शकतो. आणि त्याला भगवंताच्या या सूचक रूपाची अनुभूती आलेली असते. ह्या 10 बोटाने भगवंत आपल्याला ही सूचना करतं की त्या ब्रह्माचे निवासस्थान सत्यलोक आहे. कमरेपासून बेंबीपर्यंत जेवढं अंतर आहे तेवढं अंतर आपण आणि या प्रभूमध्ये आहे, असं या स्वरूपाच्या रूपाने पांडुरंग भगवंत आपल्याला समोर सांगतात. पुढे ते म्हणतात की मामकानाम त्यांनी शब्द वापरलेला आहे. हा मामकानाम म्हणजे काय, जीव की प्राण असलेला लाडका भक्त, म्हणजे प्रिय भक्त. आणि माझा स्वतःचा लाडका भक्त कसा आहे, तर या पुंडलिकासारखा आहे. जसं शंकराला तर त्याने आपल्या डोक्यावरच धारण केलेलं आहे त्या पिंडी स्वरूपामध्ये. आणि असा हा जो परब्रह्म जो आहे ना, तो काय आहे, तर ज्याने हा जो श्लोक आहे आपल्याला काय सांगतो, पीडितांसाठी हा आश्वासनात्मक आहे, साधकासाठी हा सूचनात्मक आहे आणि आचार्यासारखे जे ज्ञानी भक्त आहे ना त्यांना हा मार्गदर्शन करणार आहे. म्हणजे ज्याला भगवंताबद्दलची आसक्ती जडलेली असेल
त्यानेच खरं हा भवसागर जिंकला असं आपल्याला समजायला हरकत नाही. आणि हेच हे आचार्य ह्या श्लोकामधून आपल्याला सांगतात. ते कमरेवरती हात ठेवून उभा असलेला भगवान पांडुरंगाचे स्वरूप ह्या तिन्ही प्रकारच्या लोकांना सूचक आहे. आणि ते पाहून सिद्ध भगवंताचे रूप बदलतात, साधक स्वतःचं रूप बदलतात आणि सामान्य माणूस आश्वासन मिळवतात. असं हे पांडुरंग स्वरूप असलेलं परब्रह्म स्वरूप पांडुरंगाच्या रूपामध्ये आलेलं जे आहे त्याला मी काय करतो तर नमस्कार करतो.